सर्व अभियोगधारकांना जय महाराष्ट्र। आजच्या व्हिडिओमधून आपण शिक्षक भरतीमधील एक अपडेट पाहणार आहोत। अपडेटचा विषय असा आहे, मराठी माध्यमांवरती जे काही इंग्रजी माध्यमाच्या जागा या लाटण्याचा प्रयत्न होत आहे। अचानकपणे आयुक्तांनी हा निर्णय बदललेला आहे आणि जास्तीत जास्त जागा या इंग्लिश मीडियमला दिल्या जात आहेत। बरं, इंग्लिश मीडियमला जागा देण्याबद्दल काही अडचण नाही, परंतु तुम्ही त्या जागा देण्याचे काहीतरी निकष ठेवायला पाहिजे होते। अचानकपणे तुम्ही एवढ्या मोठ्या जागा उपलब्ध करून दिलेल्या आहेत की असं वाटत आहे की ही जी भरती करत आहात तुम्ही, ही भरती स्पेशल इंग्लिश मीडियमवाल्यांसाठी आहे। माझा एक असा सवाल आहे, जर तुम्हाला इंग्लिश मीडियमच्या जागा भरायच्या होत्या तर यांची परीक्षासुद्धा तुम्ही वेगळ्या पद्धतीने घ्यायला पाहिजे होती। त्यांचं इंग्लिश मीडियम आहे म्हणून ते खूप टॅलेंट आहेत किंवा ते शिकवण्यासाठी खूप मोठे तज्ज्ञ आहेत असा विषय ठरत नाही। सेम परीक्षा जी टेट परीक्षा आहे, ती टेट परीक्षा सर्वांनी दिलेली आहे आणि त्याच्यातून जे काही रँक आहे, तुम्ही त्या परीक्षेला नावच दिलेलं आहे, काय दिलेलं आहे, बुद्धिमत्ता चाचणी। मग तुम्ही जर त्या परीक्षेतून बुद्धीचा विषय घेत असताल, बुद्ध्यांक तपासून जर तुम्ही नोकरी देत असाल, तर त्यामध्ये मीडियमची अट घालण्याची आवश्यकता नाही आहे। ठीक आहे, अनेक असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये सेमी शाळा असतील तर सेमीच्या शाळेंवरती जिथं सेमी शाळा आहे त्या ठिकाणी तुम्ही एकाच दुसरी जागा द्यायला हरकत नव्हती, परंतु तुम्ही प्रत्येक शाळेमध्ये, जसं की जर उदाहरण पाहिलं तर सांगली झेडपीमध्ये काय केलेलं आहे, तर सांगली झेडपीमध्ये तुम्ही शाळेचं माध्यम मराठी म्हणताय आणि तिथं रिक्रुटमेंट ही इंग्लिश मीडियमवाल्याची करताय। असं का? शाळा जर मराठी मीडियम असेल तर तिथलची रिक्रुटमेंटसुद्धा मराठी मीडियमचीच असायला पाहिजे। जर प्युअर इंग्लिश मीडियमच्या शाळा जर असतील तर त्या जागेवरती इंग्लिश मीडियमचा शिक्षक उपलब्ध करून द्यायला काहीच हरकत नव्हती, परंतु अशा प्रकारे चुकीचा निर्णय घेत असल्यामुळं जे अभियोग्यताधारक गोरगरिबांची मुलं अनेक वर्षापासून शिक्षण घेत आहेत आणि भरती प्रक्रियांची 10-10 वर्षे वाट पाहिलेली आहे, त्या अभियोग्यताधारकांवरती तुम्ही अचानकपणे कुऱ्हाड घालत आहात, त्यांना बेरोजगार करत आहात। त्यांच्या असलेल्या नोकरीचा प्रश्न आहे, त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे। आता याच्यातून मला एक विश्लेषण असणारी गोष्ट अशी लक्षात आली की जर का इंग्लिश मीडियमचे जे काही पद भरणार आहात तुम्ही, त्यामध्ये यांना बिंदूसुद्धा स्वतंत्र देण्याचा विचार करत आहात आणि तुम्ही काय म्हणताय की यांचे बिंदू स्वतंत्र आहेत का, तर यांचं माध्यम वेगळं आहे। जर मला असं म्हणायचं आहे, जर तुम्हाला यांचे जर बिंदू वेगळे करून यांची भरती करायची आहे तर तुम्ही स्वतंत्रपणे यांची स्वतंत्र परीक्षा घेऊन यांची स्पेशल भरती करायला पाहिजे होती। त्यांची ॲडव्हर्टाइजमेंट सुद्धा स्वतंत्र काढायला पाहिजे होती। तुम्ही कॉमन परीक्षा घेताय, रिक्रुटमेंट कॉमन दर्शवताय आणि त्याच्यानंतर ऐन भरतीच्या तोंडावरती त्यांना माध्यमाची अट घालून त्यांना वेगळ्या जागा देऊन या असलेल्या मराठी मीडियम विद्यार्थ्यांवरती सर्रासपणे हा अन्याय होत आहे। विद्यार्थ्यांनो, अभियोग्यताधारकांनो, जागे व्हा। त्यांना जागा द्यायला पाहिजे होत्या, अडचण नाही, कारण ते सुद्धा शिक्षण घेतलेलं आहे त्यांनी, परंतु एकतर त्यांना याच कट ऑफ लिस्टनुसार घ्यायला पाहिजे होतं किंवा त्यांना काही ठरवून थोड्या प्रमाणामध्ये जागा द्यायला हरकत नव्हतं। याचं इनवर्स उदाहरण कसं पाहायला मिळतंय बघा, सांगली जिल्हा परिषदामध्ये ज्या काही एकूण जागा आहेत त्या 486 जागा आहेत आणि तिथं 1 ते 5 वर्गासाठी मराठी माध्यमासाठी फक्त 14 जागा आहेत आणि 1 ते 5 इंग्लिश माध्यमासाठी 145 जागा आहेत। हे उलट असायला पाहिजे होतं, तिथं इंग्लिश मीडियमला 14 जागा आणि इंग्लिश मीडियमला तुम्ही त्या ठिकाणी ज्या 145 जागा दिलेल्या आहेत त्या 14 असून मराठी मीडियमसाठी त्या जागा 145 असायला पाहिजे होत्या। आता जर आपण कंपॅरेटिव्हली जर पाहिलं तर मराठीतून जे काही मराठी माध्यम आहे त्याच्यातून डीएड करणाऱ्या अभियोग्यताधारकांची खूप सारी संख्या आहे। आता त्याच्यामध्ये दुसरं उदाहरण जर पाहिलं, रायगड जिल्हा परिषदेमध्ये
रायगड जिल्हा परिषदेमध्ये तर तुम्ही स्तर 1 ते 5 आणि 6 ते 8 मध्ये परत बायफर्केशन केले. त्याच्यामध्ये मराठी 1 ते 5 इंग्लिश माध्यमासाठी 160 जागा दिल्यात आणि तिथं 1 ते 6 ते 8 साठी इंग्लिश माध्यमासाठी 56 जागा दिल्यात. अशा टोटल मिळून 216 जागा इंग्रजी माध्यमासाठी दिल्यात. मग कम्पॅरिटिव्हली इंग्लिश मीडियम असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती आणि तुम्ही त्यांना जागा किती उपलब्ध करून देताय, याचा अर्थ असा होतो की जे इंग्लिश मीडियमचे अभियोग्यताधारक असतील त्यांना भले किती मार्क असू द्या, फक्त त्यांनी 1 वर्षाचं डीएड किंवा 1 वर्षाचं बीएड इंग्रजी माध्यमातून केलं आहे, यामुळं तुम्ही त्यांना क्वालिफाय समजताय आणि त्यांना पूर्णपणे स्वतंत्र भरती करताय की जो उमेदवार इकडं 30 मार्क मराठी मीडियम असणारा उमेदवार घरी बसणार आहे, तो बेरोजगार होणार आहे. म्हणजे त्याच्यामुळं त्या अभियोग्यताधारकामध्ये मला सांगा, त्याला काय अशी काही खूपच मोठी इंग्लिश डीपमध्ये शिकवायची नसते. 1 ते 5 वर्गासाठी इंग्लिश आहेच कुठल्या लेवलवरती, आणि ती इंग्लिश शिकवण्यासाठी हे सर्व अभियोग्यताधारक जे 1 ते 5 ला आहेत ते एलिजिबल ठरतात. त्यांनी त्याचे क्रायटेरिया सुद्धा पूर्ण केलेले आहेत. इव्हन त्यांनी हाऊ टू टीच हे सुद्धा त्यांच्या असणाऱ्या मराठी माध्यमामध्ये सुद्धा लर्न केलेलं आहे. आणि ते तुम्ही सरळपणे असं म्हणताय की ते इंग्लिश मीडियम म्हणजे इंग्रजी विषय पूर्णपणे देऊ शकत नाही, पूर्णपणे चांगल्या प्रकारे शिकू शकत नाही, असं तुम्हाला बोलण्याचा अधिकार ठरत नाही आहे. आयुक्त साहेबांना माझी विनंती आहे, याच्यातून खूप मोठं आंदोलन उभं राहील. या आंदोलनाला तुम्हाला सामोरं जावं लागेल. इव्हन याच्यावरती याचिका सुद्धा पडतील आणि या याचिकांना सुद्धा तुम्हाला उत्तर द्यावे लागतील. आणि हे होत असताना हे जे अभियोग्यताधारक आहेत, या अभियोग्यताधारकांवरती हा सर्रासपणे अन्याय होताना दिसत आहे. याच्यामध्ये जर पाहिलं तर मित्रांनो, जर याचा एक अजून मोठा तोटा कसा असणार आहे तो समजून घ्या. हे काय करत आहेत, बिंदू वेगळे करून देत आहे. म्हणजे थोडक्यात उदाहरण सांगतो तुम्हाला, रायगड झेडपीमध्ये EWSला थोडक्यात 88 जागा आहेत. या 88 जागामध्ये आणि रायगड झेडपीमध्येच तिथं 1 ते 5 साठी इंग्रजी माध्यमासाठी 160 जागा आहेत. याचा अर्थ काय, तर जे इंग्रजी माध्यमातील EWS कॅन्डिडेट असतील त्यांना सेपरेट बिंदू दिले जातील. म्हणजे याच्यातील 88 जागापैकी मिनिमम 50 EWSच्या जागा ह्या इंग्लिश मीडियमला जातील आणि राहिलेल्या तुटपुंजा जागा 10-15 जागा ह्या मराठी मीडियमला असणार आहेत. याचा अर्थ सरळ दिसत आहे की काही ना काही जागा यांना रिक्त ठेवायच्या आहेत. जर जागा रिक्त राहिल्या तर हेच पुन्हा म्हणतील आम्हाला उमेदवार मिळालेले नाहीत. तर अशा प्रकारे हे भरती प्रक्रिया कुठतरी अडकवण्याच्या प्रयत्नात आहेत. आणि जे काही अभियोग्यताधारक आहेत त्यांना अजून एक मला विनंती करायची आहे. ते मेसेज करत आहेत की सर प्रिफरन्स कधी जनरेट होतील, मग लॉग इन करायचं का? तर काही करू नका. ऑथेंटिकपणे तुम्हाला सांगतो, जाहिराती अपलोड करण्यासाठी 15 जानेवारीपर्यंत मुदत दिलेली आहे. म्हणजे जे काही सर्व प्रकारच्या आस्थापना आहेत त्यांना 15 जानेवारीपर्यंत जाहिराती अपलोड करण्यास वेळ दिलेला आहे. आणि तिथून पुढे नंतर 16 तारखेला किंवा 17 तारखेला पवित्र पोर्टल हे आपल्याला उपलब्ध होऊ शकतं. म्हणजे 15 ते 20 तारखेच्या दरम्यान आपल्याला प्रिफरन्स जनरेट झालेले पाहायला मिळू शकतात. त्यामुळं सध्या कोणीही लॉग इन करू नका. त्या असलेल्या पोर्टलवरती तुम्हाला ज्या काही जाहिराती अपलोड झालेल्या आहेत त्या जाहिराती मात्र तुम्हाला डाउनलोड करण्यासाठीचा टॅब उपलब्ध असणार आहे. तिथून तुम्ही फक्त जाहिराती डाउनलोड करा. विनाकारण त्याच्यामध्ये लॉग इन करू नका. तिथे कुठेही तुम्हाला काही चेंजेस करता येणार नाही आहेत. तर मित्रांनो, जर तुम्हाला खरोखरच या असलेल्या होणाऱ्या अन्यायाबद्दल काही वाटत असेल तर पाठीमागं सुद्धा बऱ्याचशा अशा इव्हेंट झाल्या, कोणाच्या तरी जागा कमी झाल्या, कोणाला तरी चांगलं वाटलं. परंतु मला ह्या गोष्टी आता सांगायच्या नाही आहेत. तर सर्वांनी एकत्र येऊन हा लढा उभा जर केला तर सर्रासपणे हा निर्णय त्यांना बदलावा लागणार आहे. ॲज पर द मेरिट, जनरल मेरिटनुसार त्यांचं जे काही कट ऑफ असेल त्याचा तुम्ही विचार करावा आणि सर्वांना समान न्याय देण्याचं काम करावं.